वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच महत्त्वाचा आणि खूपच रिक्वेस्टेड असा टॉपिक वर आपला आजचा हा व्हिडिओ आहे। तर तो म्हणजे बॉडी मेजरमेंट। कशासाठी? ड्रेससाठी। तर बघा आपल्याला बऱ्याचदा ड्रेससाठी बॉडी मेजरमेंट म्हणजे अंगावरून मापे कशी घ्यावी हे समजतच नाही। तर ड्रेससाठी आपल्याला खूप सारी मापे लागतात। तर कुठली कुठली मापे लागतात आणि ती कशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे तर हे आज आपण सविस्तर बघणार आहोत। तर ड्रेसमध्ये दोन पार्ट असतात, एक म्हणजे टॉप म्हणजे वरचा कुर्ती, तुम्ही कुर्ती म्हणा टॉप म्हणा जे म्हणत असाल ते, आणि त्यानंतर खालची सलवार। तर सलवारसाठी आणि टॉपसाठी कशी मापे घ्यायची तर हे आज संपूर्ण आपण बघणार आहोत। तर कुठली मापे लागतात त्यापासून तर ती मापे कशी घ्यायची इथपर्यंत, त्याचबरोबर त्याच्या पुढचं जे काही आहे म्हणजे कटिंग कशी करतात ड्रेससाठी, स्टिचिंग कशी करायची, कॅल्क्युलेशन वगैरे, तर हे सगळे व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेले आहे। तर आपल्या ह्या चॅनलवर मी ऑलरेडी ड्रेसचा शिवण क्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण सविस्तर कटिंग स्टिचिंग कॅल्क्युलेशन हे सगळं बघितलेलं आहे। पण आपला हा महत्त्वाचा पॉईंट होता तो म्हणजे बॉडी मेजर, कारण की ड्रेससाठी शक्यतो आपण अंगावरूनच मापे घेत असतो आणि त्यासाठी शोल्डर गळा रुंदी, बाही लांबी, फिटिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी, कट वगैरे या बऱ्याच गोष्टींमध्ये काहीतरी कमी जास्त होत असतं आणि त्यामुळे आपला ड्रेस चुकतो। तर तसं होऊ नये त्यासाठी आज मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे की ड्रेससाठी बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं संपूर्ण ड्रेससाठी, म्हणजे टॉप सुद्धा आणि आपली सलवार सुद्धा। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून ड्रेसवरून मापे घेणे खूप सोपे जाईल आणि ती परफेक्ट कशी घ्यायची तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग सगळ्यात आधी मी तुम्हाला आपल्याला आता ड्रेससाठी कुठली कुठली मापे घ्यायची आहेत तर ते सांगते। तर बघा ड्रेसमध्ये दोन पार्ट असतात, एक म्हणजे टॉप आणि दुसरं म्हणजे पॅन्ट। तर सगळ्यात आधी आता आपण टॉपसाठी कुठली कुठली मापे लागतात तर ते बघणार आहोत। तर बघा आपल्याला त्यासाठी लागतं उंची, म्हणजे टॉप किती हाईटचा पाहिजे आहे त्यासाठी लागणारी पूर्ण उंची। त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला लागत असतं ते म्हणजे छाती, आणि छातीचं माप घेतल्यानंतर आपण लगेचच कमरेचं सुद्धा माप इथे घेत असतो, म्हणजेच कमरेचा घेर। आणि कमर उंची किती घ्यायची तर हे मी ऑलरेडी याआधी जे काही आपले कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आहे ड्रेसचे तर त्यामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर आपल्याला लागत असतो तो म्हणजे सीट घेर। तर उंची, छाती, कमर आणि सीट घेर एवढे महत्त्वाचे पॉइंट आहे। त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे शोल्डर। तर ड्रेससाठी शोल्डर कसं घ्यायचं, किती इंचाचं घ्यायचं तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, तर ते सुद्धा आपण आज बघणार आहोत। त्यानंतर बाही लांबी। तर बघा आता बाही लांबी किती घ्यायची तर हे कस्टमरवर डिपेंड आहे। काहींना मेगा स्लीव्ज लागतात, काहींना मीडियम साईजच्या असतात। त्यानंतर आता सध्या ट्रेंड चालू असेल कोपऱ्यापर्यंत बाही, फुल स्लीव्ज किंवा 3/4। तर जशी कस्टमरला हवी असेल त्यानुसार बाही लांबी घ्यायची आणि त्याच्याच अकॉर्डिंगली आपल्याला इथे दंडघेर सुद्धा घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे जो काही पॉइंट आहे तो म्हणजे पुढचा गळा। तर बघा ड्रेससाठी सुद्धा आपल्याला पुढचा गळा आणि मागचा गळा ह्या दोन्ही गळ्यांची म्हणजे किती घ्यायची आहे तर हे माहीत असणं खूपच गरजेचं आहे। तर ते दोन्हीही आज आपण बघणार आहोत। त्याचबरोबर याच्या पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे आणि तो म्हणजे की आपण ज्यावेळेस ड्रेसची कटिंग स्टिचिंग करत असतो तर आपला जो काही ड्रेसचा कट असतो तर तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो। तर तो किती इंचावर घ्यायचा तर ते सुद्धा आज आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा मग आपल्याला ड्रेससाठी जी काही मापे लागतात तर ती इथे आपण लिहून घेतली। तर ती आहे उंची, छाती, कमर, सीट घेर, त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे शोल्डर, बाही लांबी, दंडघेर, पुढचा गळा, मागचा गळा आणि ड्रेसचा कट। हे सगळं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला हे लिहिलेलं असेल तर अंगावरून माप घेणं खूप सोपं जातं। आता ही झाली टॉपची मापे। यानंतर पुढचा महत्त्वाचा आहे म्हणजे ते म्हणजे पॅन्ट, बऱ्याचदा आपण त्याला सलवार सुद्धा म्हणतो। तर आता सलवारसाठी कुठली मापे लागतात तर ते आपण बघणार आहोत। तर वरती लगेच तुम्ही सुद्धा असं पॅन्ट लिहून घ्यायचं, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही कटिंग करताना की कुठली मापे आहे कुठली नाही। तर ब्रॅकेटमध्ये मी इथे सलवार सुद्धा लिहून घेतलेला आहे। तर बघा आता खरं तर आपल्याला सलवारसाठी फक्त 3च महत्त्वाची मापे लागत असतात, तर ती कुठली लागतात तर ते आपण बघूयात। सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे उंची। तुमची पॅन्टची उंची किती आहे, किती पाहिजे आहे ते। त्यानंतर पुढचा जो काही पॉइंट आहे तो म्हणजे सीट घेर। तर आपला जो काही पॅन्टचा घेर वगैरे असतो तर
ड्रेसच्या कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला सीट घेर हे लागत असतं. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बॉटम. तुम्हाला बॉटम किती हवा आहे, कमी जास्त तो. तर हे जेवढी काही मापे आहे टॉपची आणि पॅन्टची, तर ही संपूर्ण आता आपण अंगावरून घेणार आहोत. आणि ती कशी घ्यायची तर ते मी तुम्हाला आज अतिशय सविस्तर सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ड्रेससाठी बॉडी मेजरमेंट घेणं खूपच सोपं जावं यासाठी. ठीक आहे, तर चला मग आता आपण बॉडी मेजरमेंट घ्यायला सुरुवात करूयात. तर बघा मग ड्रेससाठी कुठले मापे घेतात तर हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मी जे काही सांगितलेलं आहे तर ते तुम्ही वहीमध्ये लगेच लिहून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आता आपण बॉडी मेजरमेंट घेणार आहोत. तर एक एक माप घेतलं की लगेच लिहित चालायचं आहे तुम्ही, कारण मी आता लिहिलं तर हा व्हिडिओ फार लेंथी होईल आणि तुम्हाला बघायला सुद्धा थोडं वेगळं वाटेल की एक माप घेऊन मी लगेच लिहिते असं साईडला. ठीक आहे, पण तुम्ही काय करायचं आहे की मापे घ्यायची आहे आणि ते लगेच वहीमध्ये जे माप घेणार आहेत तर ते व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचं. ठीक आहे, सो चला मग सगळ्यात पहिला आपण ड्रेससाठी टॉपचं माप कसं घ्यायचं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर टॉपसाठी सगळ्यात पहिला जे काही माप घेतो ते म्हणजे उंची, म्हणजे टॉपची उंची किती आहे. काही कस्टमरला उंची जास्त लागते, काही कस्टमरला कमी लागते त्यानुसार. तर बघा टेप इथे आपल्याला शोल्डरला परफेक्ट असा ठेवायचा आहे. त्यानंतर तो सरळ आपल्याला बऱ्याचदा गुडघ्यापर्यंत असते. काहींना ज्यावेळेस आपण फुलपट्टीला वगैरे शिवतो तर त्यावेळेस आपण काय करत असतो की शॉर्ट घेत असतो. तर मग त्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटवर तुम्ही माप घ्यायचं आहे. आता आपण रेग्युलरली गुडघ्यापर्यंत घेतो तर इथे बघा 34 किंवा 35 आपण घेऊ शकतो. ठीक आहे, तर आता मी इथे 35 घेते आणि ही लगेच मी लिहून ठेवणार आहे. मी पुन्हा सांगते, तुम्ही तुमच्या कस्टमरवर डिपेंड आहे की उंची किती घ्यायची ते. ठीक आहे, आता टॉपची पूर्ण उंची घेतल्यानंतर पुढचा जो काही महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे शोल्डर. तर बघा ड्रेससाठी सुद्धा आपल्याला पूर्ण शोल्डर लागत असतं, तर मग ते पूर्ण शोल्डर आपल्याला घ्यायचं असतं, कारण ब्लाऊजचा आणि ड्रेसमध्ये फरक असतो. तर बघा हे पूर्ण शोल्डर किती येते, इथे 15 इंच. तर इथे 15 लिहून घ्यायचं आहे तुम्ही आणि 15 घेतल्यानंतर त्याच्यामधून किती मायनस करायचं तर हे तुम्हाला आपले जे काही ड्रेसचे मी आताच म्हटलं की क्लासेस घेतलेले आहेत त्यामध्ये सगळं कॅल्क्युलेशन कसं करायचं, मार्किंग, कटिंग, स्टिचिंग कसं करायचं तर हे सगळं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला हे व्हिडिओ चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये सगळे येईल. ठीक आहे, आता ज्यावेळेस तुम्ही शोल्डर घेणार त्यावेळेस लगेचच तुम्ही गळा सुद्धा घेऊन टाकायचा आहे. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर का कुर्ती बोटनेक मध्ये स्टिच करायची असेल तर तुम्ही त्यानुसार कॅल्क्युलेशन करू शकता, पण हे माप घेण्याची पद्धत एकच आहे. रेग्युलर असो तुमचा ड्रेस किंवा बोटनेक असो, फक्त त्याचं कॅल्क्युलेशन, मार्किंग, स्टिचिंग हे वेगळं आहे. ठीक आहे, तर म्हणजे ड्रेस कसाही असो तुम्हाला पूर्ण शोल्डर हे लागणार आहे. त्यानंतर आता गळा घ्यायचा आहे. बोटनेक असेल तर 3 इंच घेऊ शकता तुम्ही किंवा डायरेक्ट इथून 1.5, काहींना खूप कमी हवा असतो तर ते कस्टमरच्या रिक्वायरमेंट. आणि रेग्युलर बऱ्याच कस्टमरचा असतो 5 असतो, 6 असतो, 4 असतो, जेवढा असेल तेवढा तुम्ही इथे घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर लगेचच मग पुढचा गळा सुद्धा घेऊन टाकायचा आहे. तर इथून शोल्डर ठेवायचा आहे. तर बघा पुन्हा सांगते, बोटनेक असेल तर तुम्ही 3.5 घेऊ शकता. जर का रेग्युलर हवा असेल तर 4.5, 5, काहींना कमी असतो 3.5, 4 सुद्धा असतो. ठीक आहे, म्हणजे कस्टमरवर ते डिपेंड आहे. फक्त माप कशी घ्यायची हा महत्त्वाचा पॉईंट आज आपण कव्हर करत आहोत. ठीक आहे, तर बघा आता टॉपची उंची झालेली आहे, पुढचा गळा झाला, मागचा गळा आणि महत्त्वाचं म्हणजे शोल्डर. हे 2-3 पॉईंट कव्हर झाले. त्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे छाती. तर बघा मग इथून या पद्धतीने इझिली टेप आपल्याला ठेवायचा आहे. तो अजिबात खेचायचा नाहीये किंवा तो लूज सुद्धा सोडायचा नाही, ह्या पद्धतीने ठेवायचा. तर ते माप किती आलेलं आहे 34. तर लगेचच 34 लिहून घ्यायचं. छातीचं माप घेतल्यानंतर लगेचच आपल्याला इथे कमरेचं इथे माप घ्यायचं आहे. ब्लाऊजला घेतो आपण ते थोडं वरती असतं कारण ब्लाऊजची उंची ही कमी असते. ज्यावेळेस ड्रेसला घेणार तर त्यावेळेस इथे मध्यभागी घ्यायचं. हे किती येतं 30.5 इंच. तर लगेचच 30.5 इंच लिहून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला सीट घेर सुद्धा इथे घ्यायचं आहे. तर इथे किती येतं 35.5. तर मग लगेच 35.5 लिहून घ्यायचं. म्हणजे बघा ज्यावेळेस तुम्ही छातीचं माप घेणार तर छातीचं, कमरेचं आणि सीट घेर हे तिन्ही मापे सोबतच घ्यायची आहे आणि लगेच लिहून सुद्धा घ्यायची आहे. ह्या मापामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होत असतं तर ते होऊ नये यासाठी. ठीक आहे, आता यानंतर महत्वाचं आहे बाही लांबी आणि दंडगोल. तर बघा आता बाही लांबी 3, 3.5 एवढ्या पण घेऊ शकतो, म्हणजे कस्टमरला तशी लागते. आजकाल कोपऱ्यापर्यंत सुद्धा घेतात. 10 असेल तर 10 घ्यायची आहे किंवा 3/4 असेल ड्रेस म्हटलं की मग तुम्ही इथपर्यंत सुद्धा घेऊ शकता. फुल असेल तर फुल सुद्धा घेऊ शकता. म्हणजे कस्टमरला किती हवी आहे त्यानुसार तुम्ही फक्त इथे मापे घ्यायची आहे. आता ही घेतली, सपोज छोटी बाही असेल 3.5 वगैरे तर मग इथून मापे घ्यायचं आहे, दंड घ्यायचं. ते इथे तर 13 आणि ड्रेसची बाही नेहमी लूज असते त्यामुळे माप घेताना बघा त्यामध्ये आपलं एक बोट जाईल
एवढं लूज टेप ठेवूनच मापे घ्यायचे आहे. तर इथे मी 13 घेणार. सपोज तुमचं इथे असेल कोपऱ्यापर्यंत तर मग इथे 10.5 घ्यायचं, म्हणजे थोडंसं लुझिंग मध्ये. आणि जर इथपर्यंत 3/4 असेल तर तुम्ही इथे किती घ्यायचं आहे? 8.5. का? कारण तुम्ही जर एकदम टाईट किंवा तुम्हाला वाटलं की 8 पण टाकू शकतो, पण ज्यावेळेस तुम्ही हात असं वरती फोल्ड करतात त्यावेळेस तो पूर्ण इथे टाईट होतो. त्यामुळे मग इथलं दंड घ्यायचं माप ड्रेससाठी हे थोडं लुझिंग मध्ये घ्यायचं आहे. आणि जर इथपर्यंत असेल तर त्यानुसार, म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट कशी आहे त्यानुसार तुम्हाला हे माप घ्यायचे आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कटची उंची. बऱ्याचदा काय होतं की म्हणजे कस्टमर किंवा आपले स्वतःचे सुद्धा उंचीवर डिपेंड असतं की आपल्याला ड्रेसचा कट हा कुठे घ्यायचा आहे. काही कस्टमरला खूप खाली हवा असतो, काही कस्टमरला वरती. पण शक्यतो आपण इथे जिथे सलवार घालतो तर त्याच्या थोडासा खाली आपल्याला तो पाहिजे नसतो. खूप खाली घेतला की ड्रेसचा सगळा शेप चेंज होतो. त्यामुळे काय करायचं बघा, इथे शोल्डरला टेप ठेवायचा आहे आणि इथून घ्यायचा आहे. आता इथे मी तुम्हाला सांगते की 19.5 इंचाचा कट घेणार आहे. तर हा कस्टमरची उंची जास्त असेल तर तो 20, 20.5 वर सुद्धा येऊ शकतो. पण शक्यतो ना 19च्या वरती घ्यायचा नाही, तो खूप वरती जातो. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे. ठीक आहे. तर कटची उंची घेतल्याचा फायदा हा आपल्याला हा असतो की तो इथे आपल्याला कुठेच टाईट होत नाही आणि तो दिसायला सुद्धा परफेक्ट फिटिंग मध्ये दिसतो. म्हणजे कट खाली जर आला तर तो व्यवस्थित प्रॉपर ड्रेस दिसत नाही. त्यामुळे हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, तर हा नोट डाऊन करून ठेवायचा आहे. तर बघा मग अशा पद्धतीने टॉपसाठी कुठली मापे लागतात तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपल्याला सलवारसाठी कुठली मापे लागतात तर हे मी तुम्हाला सांगते. तर बघा मग सलवारसाठी आपल्याला फक्त 3च मापे महत्वाची असतात. तर ती म्हणजे सीट घेट, उंची आणि बॉटम. आता बघा जर का तुमची साधी सलवार असेल तर ती ही 3च मापे लागतात. सेमी पटियाला असेल, फुल पटियाला असेल किंवा सिंपल पटियाला, कशीही असो त्यासाठी सुद्धा तुम्हाला ही 3च मापे लागणार आहेत. आता चुडीदार जर असेल तर त्यासाठी वेगळी मापे लागतात, तर मी ते तुम्हाला नंतर सांगेल. आता आपण फक्त ड्रेसचे सिंपल ड्रेस किंवा साधी सलवार, पटियाला, सेमी पटियाला आणि फुल पटियाला यासाठी कुठली मेजरमेंट लागतात तर ते सांगणार आहे. मेजरमेंट घेण्याची पद्धत एकच आहे, कटिंग स्टिचिंगची वेगवेगळी आहे. ठीक आहे. सो बघा मग सगळ्यात आधी आपल्याला घ्यायची आहे उंची. तर उंचीसाठी बघा आता कमरेच्या तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे, त्यानंतर तो खाली या पद्धतीने टच करायचा आहे, तरच तो आपल्याला व्यवस्थित म्हणजे पॅन्ट बसते. नाही तर बऱ्याचदा काय होतं की जर का आपण फक्त इथपर्यंत जर घेतलं तर ती पॅन्ट ना शॉर्ट होते 1-1.5 इंच तरी. सो तसं होऊ नये त्यासाठी मग काय करायचं आहे, इथे टेप डायरेक्ट असं टच करायचं आहे. ठीक आहे. तर हे किती येते 37. मग मी लगेच इथे 37 लिहून घेणार. त्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे सीट घेट. तर तो इथून घ्यायचा आहे, तो खूप टाईट घ्यायचा नाही, थोडासा 1 इंच असं बोट जाईल एवढा लुझिंग मध्ये घ्यायचा. तर तो किती येतो इथे 37. ठीक आहे. म्हणजे बघा याची उंची सुद्धा 37 आली आणि सीट घेट सुद्धा 37 आली. आता तुमचं 1-2 इंचामध्ये पुढे मागे होऊ शकतं. आणि त्यानंतर महत्वाचा पॉईंट तो म्हणजे बॉटम. तर बघा बॉटम साठी काय करायचं, हे जे टाच असते ना तिथे आपल्याला टेप ठेवायचा असतो आणि तो इथपर्यंत असा मोजायचा आणि थोडा लुझिंग मध्येच घ्यायचा असतो. आता इथे तो किती येतोय 14 इंच. ठीक आहे. काही कस्टमरला बॉटम हा कमी हवा असतो, काही कस्टमरला हा जास्त. सपोज तुमच्या कस्टमरला म्हणजे 14 जो आहे तर हा रेग्युलर आहे, त्यांना जास्त हवा असेल तर तुम्ही 15-16 असं घेऊ शकता किंवा 14.5, 15.5 असंही घेऊ शकता. ठीक आहे. तर इथे मी 14 घेते, हा रेग्युलर आहे. आता आपण बघा टाचीचा खालून टेप ठेवून इथपर्यंत घेतलेला आहे, मग तो म्हणजे स्टिचिंग नंतर बरोबर ह्या पद्धतीने एवढा लूज होतो. हा झाला आपला रेग्युलर. ठीक आहे. आणि कस्टमरच्या चॉईसनुसार तुम्ही बॉटम कमी जास्त हा करू शकता, पण 14 पेक्षा कमी घेऊ नका, कारण की सलवारचं लुक हे बिघडतं, तो व्यवस्थित दिसत नाही. ठीक आहे. हा पॉईंट इथे खूप महत्वाचा आहे, तर हा सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. म्हणजे असं वहीला मग वहीमध्ये साईडला लिहू शकता की रेग्युलरली 14 घ्यायचा आहे, त्यापेक्षा कमी नको, जास्त घेतला तरीच आहे. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने ही मापे घ्यायची आहे आणि लिहून ठेवायचं. आता ही जी काही आज आपण मापे घेतलेली आहे ड्रेससाठीची, तर त्याची जी काही कॅल्क्युलेशन्स आहेत तर हे मी बाकीचे म्हटल्याप्रमाणे ड्रेस क्लासच्या व्हिडिओमध्ये एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की कॅल्क्युलेशन कसं करायचं, मार्किंग कशी करायची, लुझिंग, मार्जिन किती आणि कसं ऍड करायचं, तर हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा मग अशा पद्धतीने मी तुम्हाला ड्रेससाठी कशी मापे घ्यायची तर हे सांगितलेलं आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. सो या पद्धतीने मापे घेऊन तुम्ही ड्रेसची कटिंग स्टिचिंग बिनधास्त करा, एकदम परफेक्ट असं हे नक्कीच आहे.
पण जरी बायचान्स जर तुम्हाला मापे घेताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय. बाय.